माझं नाव ऋषिकेश सुनील डेंगळे। मी ललित रुंटा ग्रुपच्या रुंटा एलिगंट या प्रोजेक्टमध्ये ए विंगमध्ये 802मध्ये फ्लॅट घेतलेला आहे। ललित रुंटा ग्रुप ही नामांकित बिल्डरशिपची कंपनी नाशिकमधली। त्यावर माझा आणि माझ्या घरच्यांचा खूप मोठा विश्वास होता। घरच्यांनी मला पहिल्यांदी कंपनीबद्दल नाव सुचवलं, पण तरी मी आजूबाजूला 2-4 ठिकाणी चौकशी केली, पण मी स्वतः एकदा आल्यानंतर मला इकडला म्हणजे प्रोजेक्टबद्दलची माहिती योगेश सरांनी खूप अत्यंत म्हणजे काय सांगता येतं की चांगल्या पद्धतीने सांगितली। प्रोजेक्ट दाखवला त्यांनी, या ठिकाणच्या ॲम्युनिटीज सगळ्या दाखवल्या मला। त्यानंतर कामाचं दर्जेदार हे काम आहे इथले, खूप उत्तमरित्या काम असल्या कारणाने मला इकडले फ्लॅट घेण्यात मला पसंती पडली। म्हणजे खूप शांतता आहे, आजूबाजूला खूप शांतता आहे, ओपन स्पेस भरपूर दिलेलं आहे, ॲम्युनिटीज टेरेसला पोडियम फ्लोअरला ॲम्युनिटीज भरपूर दिलेलं आहे। सेपरेट पार्किंग आत्ताच्या सध्याच्या कंडिशनमध्ये सेपरेट पार्किंग जास्त करून कोणी देत नाही, पण इकडे सेपरेट पार्किंग दिलेली असल्या कारणाने एक मेन रिझन होतं। आणि त्यात म्हणजे ॲम्बियन्स पण, आजूबाजूचा ॲम्बियन्स आणि शांतता, सध्या मेन म्हणजे शांतता खूप महत्त्वाची आहे। जिथे आपण राहतो तिथे शांतता असणं खूप गरजेचं आहे, त्यासाठी हा प्रोजेक्ट मी निवडला। म्हणजे माझी फॅमिली आणि मी इथे फ्लॅट पाहायला आलो होतो त्या टायमिंगला योगेश सरांनी आम्हाला म्हणजे खूप अत्यंत साध्या पद्धतीने सगळी माहिती समजवली, सगळं प्रोजेक्ट दाखवला आम्हाला। त्यांच्या सेल्स म्हणजे आम्ही फ्लॅट घेतला त्या टायमिंग नंतर ते फ्लॅटचे आम्हाला डॉक्युमेंटेशन पूर्ण क्लिअर, म्हणजे त्यांनी मला कोणत्याही पद्धतीचा त्रास नाही होणार याची पुरेपूर त्यांनी काळजी घेतली। डॉक्युमेंटेशन खूप अत्यंत साधं आणि सरळ पद्धतीने करून घेतले। खूप नाव नाशिकमध्ये ललित रुंटा ग्रुपचं खूप मोठं नाव आहे आत्ताच्या कंडिशनला, आणि मी घेण्याचं कारण हे की त्यांच्यावरती असलेला विश्वास फ्लॅट अथवा शॉप्स घेण्यात मी सजेस्ट करेल त्यांना। ललित रुंटा ग्रुप आत्ताच्या कंडिशनला आणि आत्ता मागील 20 वर्षापासून नाशिकमध्ये खूप नामांकित झालेला ग्रुप आहे। आत्ताच्या कंडिशनला मी भरपूर मोठे प्रोजेक्ट्स पाहिले, पण त्यासारखा म्हणजे ज्या ठिकाणी आत्ता मी फ्लॅट घेतलेला त्या ठिकाणच्या एरियामध्ये त्यासारखा प्रोजेक्ट आत्ता तरी नाही अवेलेबल। ललित रुंटा ग्रुप विश्वास, ट्रस्ट, आपुलकी, आपलेपणा